नाशिकमध्ये खराब पार्ट 2 उघडकीस आल्याने आता खळबळ उडाली आहे। एका एनजीओ संस्था चालकावर 121 महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी रवींद्र एरंडे याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। तपासादरम्यान आरोपीच्या टॅबमध्ये तब्बल 81 व्हिडिओ आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आरोपीकडून 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आलंय। हा नराधम महिलांना नोकरीचा आमिष दाखवून अत्याचार करायचा असं समोर आलंय। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, आता नाशिक मधूनच आणखी एक असाच प्रकार उघडकीस आलाय, काय अपडेट्स आहेत, काय नेमका प्रकार आहे हा? अतिशय धक्कादायक असा हा प्रकार उघडकीस आलेला आहे। 2003 ते 2024 दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला होता। एनजीओ संस्था चालकानं जवळपास 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे नाशिक आणि इगतपुरी मधल्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन महिलांचं लैंगिक शोषण करून त्याचं गुपचूप चित्रीकरण या आरोपीकडून केलं जात होतं। त्यामुळे अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार पोलीस तपासामध्ये उघड झालेला आहे। सोबतच या आरोपीने जे गुपचूप चित्रीकरण या महिलांच्या लैंगिक अत्याचाराचं केलेलं होतं, हा सगळा डाटा किंवा हा सगळे व्हिडिओ जो आहे ते ब्लू फिल्म स्वरूपात तो पॉर्न साइट्स किंवा ब्लू फिल्म तयार करणाऱ्यांना विकत होता का, याचा देखील पोलिसांना आता संशय आहे आणि त्या दिशेने देखील पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे। रवींद्र एरंडेवर बलात्कार। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक हा प्रकार आता म्हणावा लागेल। नाशिक मधूनच खरात पार्ट 2 आता समोर येतोय।